Hello students, in this lecture we will talk about the different types of cell. आता आपण सेलला प्रॉपरली कन्सिडर करतोय, म्हणजे सेल थिअरी झाली, डिस्कवरी झाली, त्याचा स्टडी झाला, साईजबद्दल बोललो, शेपबद्दल बोललो आणि आता आलो आहे आपण डिफरंट टाइप्स ऑफ सेल. सो हिअर आवर टॉपिक इज डिफरंट टाइप्स of cell. Firstly, on the basis of if certain organisms contain only single cell, all functional activities or all activities are get performed by that single cell only, and such kind of organisms are considered as or known as unicellular organism. While some organisms consisting more than one cell and the various functions are get performed by the group of cells or the group of tissues, or we can say organ system, and such kind of living organisms are known as multicellular. So here we can differentiate the type of cell on the basis of number of cell. If single cell is there, unicellular organism. If more than one cell are there, then considered as or known as multicellular organism. So here first we'll classify cell into the unicellular and multicellular cell. आता हा फार बेसिक टॉपिक आहे. युनिसेल्युलर दॅट मीन्स इट कंटेन्स ओनली सिंगल सेल. Here more than one cell, more than one. Now examples are, in unicellular we can consider amoeba, paramecium, euglena, right? युनिसेल्युलरमध्ये असे बरेचसे ऑर्गॅनिझम्स गेलेत आपल्याला की बेसिकली ते एका सिंगल सेल थ्रू व्हेरियस त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या परफॉर्म करताना दिसतात. सो हे झाले युनिसेल्युलर. ह्यांचं सेलचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनसुद्धा कसं असणार आहे? सिम्पल. आपला लेसन काय सांगतो आपल्याला? सेल स्ट्रक्चर अँड इट्स ऑर्गनायझेशन. इफ सिंगल सेल इज देअर, सो ऑल ऑर्गनायझेशन आर व्हेरी ॲट बेसिक लेवल और सिम्पलर लेवल. Whereas when it comes to the multicellular organism, it becomes quite complex. जेवढे नंबर ऑफ सेल वाढले, सो सर्वांचं स्ट्रक्चर, सर्वांचं फंक्शन, त्यांचं कोऑर्डिनेशन, देन ते फंक्शन परफॉर्म करणार, देन ॲक्टिव्हिटी त्या आपल्याला परफॉर्म झालेल्या दिसून येतील. म्हणजेच ह्यांच्यामध्ये जर आपण पाहिले तर हे थोडेसे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये होतात. मग यांच्यामध्ये कोण कोण येतात? लेट्स कन्सिडर. हिअर एक्झाम्पल्स आर प्लांट्स, ॲनिमल्स, फंगस, राईट. हे मात्र कसे आहेत? कॉम्प्लेक्स लेवलला आहेत. सर सिम्पल म्हणजे आपल्याला अजून जर एखाद्याचा पॉईंट करायचा असेल, सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दे आर शोईंग व्हेरी सिम्पल स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, वेर ॲज द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम दे आर शोईंग द कॉम्प्लेक्स लेवल ऑर्गनायझेशन, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल. आता दुसरा टाईप पाहूयात आपण. ऑल living organisms are get classified into the 5 major kingdom by R.H. Whitaker. R.H. Whitaker यांनी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 किंगडममध्ये क्लासिफाय केलं होतं. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटेस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमेलिया. आउट ऑफ दॅट द 2 किंगडम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपण त्याच्यामध्ये कन्सिडर होतो आणि आपला मॅक्सिमम जो पार्ट आहे तो ह्या 2 किंगडमनी सराउंडेड फॉर्ममध्ये आहे. सो बट ऑब्वियस आपला फोकस तिथे जास्त जातो. सो मेजरली कोण आहेत? प्लांट्स अँड ॲनिमल्स. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट अगेन cells are get classified into plant cell and animal cell. 7th स्टँडर्ड पासून आपण डिफरन्स बिटवीन द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल हे लर्न करत आलो. नाव अगेन द डिफरन्स बिटवीन द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. अ व्हेरी बेसिक डिफरन्स इज plant cell, they are showing the presence of cell wall, and here cell wall is absent. The outermost covering in plant cell is cell wall, whereas the outermost covering in animal cell is cell membrane. This cell wall in plant cell is made up of cellulose, and cell membrane is made up of lipid bilayer.
Here vacuoles are larger in size. इथे वॅक्युल्स कसे आहेत, स्मॉलर आहेत. ह्यांच्यामध्ये जर कन्सिडर केले तर अकॉर्डिंगली आता आपण 1 बाय 1 त्यांचे जे सेल ऑर्गेनल्स असेल त्याच्या अकॉर्डिंग ह्यांना कन्सिडर जर केलं तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आपल्याला अगदी इझिली, म्हणजे आपल्याला प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचे एक्झाम्पलसुद्धा कन्सिडर करायची गरज नाही, इतका सिम्पल फॉर्मॅट आहे तो. अपार्ट फ्रॉम दॅट अगेन सेल कॅन गेट डिफरन्शिएट इंटू germ cell and somatic cell. The cell which are responsible for the formation of gametes, this or such cell are termed as germ cell. म्हणजे germ cell पासून आपल्याला काय मिळणार आहेत, गॅमेट सेल किंवा गॅमेट्स. And in the case of somatic cell, as their name suggests, somatic, that means similar, same kind of cell. So here we get the same kind of cell. Germ cell are again important in what we can say, कुणाच्या व्ह्यूने किंवा कुणाच्या दृष्टीने ह्या गॅमेट्स किंवा ह्या जर्म सेल इम्पॉर्टंट असतात इन द व्ह्यू ऑफ और इन द आस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या दृष्टीने जर पाहिले तर हे फार महत्त्वाचे रोल प्ले करतात रिप्रोडक्शन. म्हणजे ज्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या वेगवेगळ्या फेज असतात. तर पहिल्यांदा आपण फेजबद्दल बोलूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन कॅटेगराइज्ड इंटू द 4 to 5 डिफरंट फेजेस. दॅट मीन्स फर्स्ट फेज असणार आहे ती म्हणजे त्यांची झाली बर्थनंतर त्यांची सेकंड फेज असते ती असते ज्युएनाइल फेज. त्याच्यानंतर आली रिप्रोडक्टिव्ह फेज, त्याच्यानंतर आली ॲडल्ट फेज आणि एक लास्टली फेज येते ती असते डेथ फेज. बर्थ झाला, न्यूली बॉर्न जे असतात, यंग वन जे असतात, ऑफस्प्रिंग जे ज्यांचा बर्थ झाला आहे ते फर्स्ट फेजपासून जसजसे ते ग्रो होतात, डेव्हलप होतात तिथपर्यंतच्या फेजला म्हटलं जातं ज्युएनाइल फेज. ह्या फेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन त्यांचे डेव्हलप झालेले नसतात. थर्ड फेज येते रिप्रोडक्टिव्ह फेज अँड दॅट फॉर दॅट पर्पज रिप्रोडक्शनसाठी जे गॅमेट्स डेव्हलप झाले पाहिजेत हे मेल अँड फिमेल बॉडीमध्ये प्रोड्यूस करणाऱ्या ज्या सेल्स असतात त्यांना म्हणतात जर्म सेल. आणि बर्थ होईपर्यंत एम्ब्रियॉनिक जी डेव्हलपमेंट असते, फिटल जी डेव्हलपमेंट असते त्याच्यामध्ये सेम काइंड ऑफ सेल ज्या असतात सोमॅटिक सेल ह्या फर्दर काय होताना दिसतात आपल्याला, मल्टिप्लाय होताना दिसतात किंवा फर्दर सेल डिव्हिजन दाखवताना दिसतात. सेम टाईपच्याच फॉर्म होतात. यांच्यामधलं जर सेल डिव्हिजन कन्सिडर केलं, जर्म सेल दे डिवाइड मिओटिक सेल डिव्हिजन दाखवतात. वेअरॅज सोमॅटिक सेल दे शोज हे कुणासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इन केस ऑफ सोमॅटिक सेल, दॅट सोमॅटिक सेल शोज मायटॉटिक सेल डिव्हिजन. हे झाले मायटॉटिक सेल डिव्हिजन. म्हणजे आता आपण बऱ्यापैकी सेलला जर डिफरन्शिएट करायचं असेल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल मे गेट डिफरन्शिएट इंटू द युनिसेल्युलर सेल अँड मल्टीसेल्युलर सेल. ऑन द बेसिस ऑफ जर बेसिक डिफरन्सनुसार जर त्यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस स्टडी करायचे असेल तर हायर लेवलवरती प्लांट सेल, ॲनिमल सेल कन्सिडर केले जातात. ह्या केसमध्ये जर कन्सिडर केला की कशा पद्धतीने डिवाइड होतात किंवा कोणत्या फेजमध्ये त्यांचा रोल आहे त्याच्यानुसार ते डिवाइड होतात जर्म सेल अँड सोमॅटिक सेल. आणि आता आपला कोर इंटरेस्ट आहे ऑन द बेसिस ऑफ हाऊ ॲडव्हान्स दॅट सेल इज और हाऊ प्रिमिटिव्ह दॅट सेल वॉज. On the basis of that, cells are get classified into the two type which are prokaryotic cell and eukaryotic cell. So let's start with the difference between the prokaryotic and eukaryotic cell, and that part is very much important. राईट. आता आपण काय करणार, त्यांचे 2 सेक्शन करूयात. पहिला कन्सिडर करूयात यूकॅरियोटिक सेल. सेकंड वन आहे प्रोकॅरियोटिक cell. Let's start with the definition first.
आता U that means true, or we can say advance. True nucleus किंवा advanced nucleus, that means nucleus is developed and membrane bound nucleus along with the cell organelles. अशी जर सेल असेल then it is known as eukaryotic cell, just because of U that means true. Karyotic, karyon that means nucleus. If cell contains true form of nucleus with well developed, well defined membrane bound nucleus and the cell organelles, then such kind of cell are known as eukaryotic cell. In the case of prokaryotic cell, pro, here pro means primitive. If nucleus is primitive, not so developed, not so advanced, such kind of cell known as prokaryotic cell. Very simple. Now, second, here we will consider examples, some examples. आता जर सपोज आपण ह्यांच्यामध्ये काही एक्झाम्पल कन्सिडर केले तर मोनेरा, सॉरी आपण यूकॅरियोट पाहतोय, त्याच्यामध्ये फंगस, again plants, animals, some certain protists, they comes under the classification of eukaryotic cell, and in the case of prokaryotic cell they consist of monerans. म्हणजेच ह्यांच्या किंगडम बद्दल बोलायचं असेल तर फंगससाठी किंगडम कोणता, फंगाय, देन प्लांटसाठी प्लांटी. For the case of animals, it's Animalia. For protist kingdom, Protista is there, and in the case of prokaryotic cell, only single kingdom Monera includes or comes under the prokaryotic cell. जर आपल्याला एक्झाम्पल वाईज कन्सिडर करायचं असेल ते, ॲज वी हॅव टॉक अबाउट द 5 मेन किंगडम. 5 मेन किंगडममध्ये सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन झालं. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांची, ॲनिमलिया, अँड आउट ऑफ दॅट मेजर किंगडम कम्स अंडर द यूकॅरियोटिक सेल. दॅट मीन्स हे सर्व किंगडम काय झालेत, हे डेव्हलप झाले, ट्रू फॉर्ममध्ये न्यूक्लियस डेव्हलप झालेले दिसतात. सो दॅट्स वाय दे कम्स अंडर द यूकॅरियोटिक सेल. आता बोलूयात आपण त्यांच्या न्यूक्लियसबद्दल. न्यूक्लियस आता नावातच सांगितलं यूकॅरियोटिक आहे, दॅट मीन्स वेल डेव्हलप्ड अँड मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज दॅट. ह्यांच्या केसमध्ये न्यूक्लियस कसा असतो, हा कॉईल फॉर्ममध्ये असतो किंवा बऱ्याच वेळेला हे न्यूक्लिऑइडच्या फॉर्ममध्ये असतात, प्लाझमिडच्या फॉर्ममध्ये असतात. दे आर शोईंग द न्यूक्लिऑइड्स, not so developed as compared to the eukaryotic cells nucleus. So nucleus is like that. Now here we'll talk about the cell size. The eukaryotic cells size is in the range of 10 to 100 micrometer. In case of prokaryotic cell, this size comes from 1 to what we can say 1 to 5 micrometer. It is quite smaller, very small, or we can say 1 to 10 micrometer. Here we'll mention 1 to 10 micrometer. So these are the definition. Example, nucleus, cell size. Let's talk about the DNA replication. DNA replication. आता हे रेप्लिकेशन असतं काय, DNA सारख्या जशाच्या तशा जर कॉपीज फॉर्म होत असतील म्हणजे हे झालं DNA रेप्लिकेशन. आणि DNA रेप्लिकेशन होणं का गरजेचं आहे, ती सेल तशीच त्याच्यासारखंच जेनेटिक मटेरियल पुढे फर्दर कॅरी करण्याची एबिलिटी दाखवते की नाही ह्याच्यानुसार. इन केस ऑफ यूकॅरियोटिक सेल दे आर शोईंग हायली रेग्युलेटेड DNA रेप्लिकेशन. हायली रेग्युलेटेड
यांच्यामध्ये अगदी प्रॉपर वेमध्ये आपण सगळं पुढे पाहणार आहोत किंवा सेल डिव्हिजनच्या टॉपिकमध्ये मिओटिक सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे क्रोमोझोम स्पिंडल फायबर कशा पद्धतीने डिवाईड होतात किंवा जे काही आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन दिसतं आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, सो त्याच्यामध्ये हे कशा पद्धतीने रेग्युलेट होतात, DNA चे रेप्लिकेशन कसे फॉर्म होतात, त्यांचे रेप्लिकाज कॉपी किंवा काय म्हणतो पण त्यांना क्लोन कसे फॉर्म होतात. इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल एंटायर जीनोम इज गेट कॉपीड. ह्या केसमध्ये कसे होतात, हायली रेग्युलेटेड आहेत, कशाला कॉपी करायच्या कशाला कॉपी करायच्या नाहीत, कोणत्या वेज आहेत ह्या पद्धतीने. ह्यांच्यामध्ये मात्र पूर्ण त्यांचा जे जेनेटिक मटेरियल जो जेनेटिक सिक्वेन्स ज्याच्यामध्ये फुल फॉर्ममध्ये स्टोअर्ड असतो तो जीनोम, जसा प्लांट जीनोम असतो, ह्युमन जीनोम असतो, ॲनिमल्सचा जीनोम असतो, बॅक्टेरियल जीनोम आहे, व्हायरल जीनोम आहे, म्हणजे त्यांची जेनेटिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोअर्ड फॉर्ममध्ये. सो ह्यांच्या केसमध्ये काय होतं, एंटायर जसेच्या तसे ते कॉपी होतात, एंटायर जीनोम. ह्यांच्यामध्ये काय होतात, सर्टन काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या कॉपी होतात. जर अगदी सिम्पल एक्झाम्पल सांगायचं असेल, वेन वी टॉक अबाउट दी सेक्शुअल रिप्रोडक्शन, थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन विच ऑफस्प्रिंग्स जनरली गेट प्रोड्यूस्ड, दे आर शोईंग द मिक्स्ड ट्रेट और कॅरेक्टरिस्टिक्स. सम आर फ्रॉम parental, what we can say, from maternal side and some are the paternal side. That means काही मदरकडून येतात त्यांच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स आणि काही फादरकडून येतात. जशाच्या तशा पूर्णच्या पूर्ण जीनोम नाहीच ट्रान्सफर होत, सर्टन ज्या DNA च्या कॉपीज असतात त्याच पुढे फक्त आपल्याला पास ऑन झालेल्या दिसतात. पुढे DNA रेप्लिकेशन नंतर आपण अगेन इथे म्हणूयात आपण यूकॅरियोटिक आणि हा झाला प्रोकॅरियोटिक. आता यांच्या ऑर्गॅनिझम टाईपबद्दल बोलूयात. ऑर्गॅनिझमचा टाईप, ऑर्गॅनिझम वाईज यूकॅरियोटिक सेल्स आर मोस्टली मल्टी सेल्युलर इन नेचर. हे कसे असतात, मल्टी सेल्युलर फॉर्ममध्ये, वाईल प्रोकॅरियोटिक आर जनरली युनिसेल्युलर. लेट्स टॉक अबाउट द क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स, दे आर शोईंग द मोर दॅन वन क्रोमोझोम. कुणामध्ये, यूकॅरियोटिकमध्ये मोर दॅन वन, अँड हिअर दे आर शोईंग द सिंगल क्रोमोझोम. नाव इन केस ऑफ रायबोझोम्स, आता जनरली यूकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात पण प्रोकॅरियोटिकमध्ये सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट नसतात, पण रायबोझोम्स मात्र प्रेझेंट असतात. जर रायबोझोम्सबद्दल बोलायचं असेल तर रायबोझोम्स यूकॅरियोटिक सेलमध्ये हे कंपॅरेटिव्हली लार्ज असतात आणि प्रोकॅरियोटिकमध्ये मात्र हे स्मॉल फॉर्ममध्ये आहेत. ग्रोथ रेटबद्दल बोलूयात. ग्रोथ रेट बघा, आता ह्यांच्या जनरेशन डेव्हलप होण्याचा जो रेट आहे किंवा ग्रोथ रेट आहे, यूकॅरियोटिक सेल ज्या असतात त्यांच्यामध्ये हा रेट स्लोअर असतो, हा स्लो आहे. ॲज कम्पेअर्ड टू द प्रोकॅरियोटिक सेल, दे आर शोईंग जनरेटिव्ह रेट इज क्वाईट हायर टू द ग्रोथ रेट ऑफ यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेलपेक्षा, म्हणजे जर आपण अमिबाला कन्सिडर केलं तर अमिबाचा लाईफ स्पॅन हा नियर अबाउट 1 डेचा आहे. सो एका सिंगल डेमध्ये डॉटर अमिबा फॉर्म झाले, ते डेव्हलप झाले, डेव्हलप झाल्यानंतर ते रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये आले, डिवाईड झाले, 2 डॉटर अमिबाज परत तयार झाले. एका दिवसामध्ये त्यांचं रिप्रोडक्शन. म्हणजे युनिसेल्युलर सेल ज्या असतात किंवा ज्या प्रोकॅरियोटिक सेल असतात, दे आर शोईंग द फास्टर मल्टिप्लिकेशन रेट. यूकॅरियोटिक सेलमध्ये तसं नसतं. आपण अगोदर सांगितलं, जेव्हा आपण मल्टीसेल्युलर घेतो, आता ह्या यूकॅरियोटिक आहेत, ह्या मल्टीसेल्युलर आहेत, तर ह्यांचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन हे कॉम्प्लेक्स असतं. मग ग्रोथ रेटसुद्धा कसा आहे, यूकॅरियोटिकचा कमी, प्रोकॅरियोटिकचा जास्त. ग्रोथ रेट नंतर आपण कन्सिडर करणार आहोत ते आहेत ऑर्गनल्स. Eukaryotic cell, they consist of many cell organelles, cell wall, cell membrane, cytoplasm, mitochondria, Golgi bodies, then lysosomes, ribosomes, what we can say, vacuoles, and number of जेवढे काही आहेत हे मॅक्सिमम यूकॅरियोटिक सेलमध्ये दिसतात. दॅट मीन्स मेनी ऑर्गनल्स आर प्रेझेंट इन केस ऑफ यूकॅरियोटिक सेल, वेअर ॲज इन प्रोकॅरियोटिक सेल जनरली सेल ऑर्गनल्स आर ॲबसेंट. ह्यांच्यामध्ये वेल डिफाईन्ड, वेल डेव्हलप मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स दिसतात, त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला तसे दिसून येत नाही. हे मेजर डिफरन्स आहेत प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये. नेक्स्ट कन्सिडर करूयात आपण ॲबिलिटी टू स्टोर
इन्फॉर्मेशन. आता दोघांमध्ये सुद्धा ॲबिलिटी दिसते. आता हा पॉईंट थोडासा आपला सेम होईल, म्हणजे DNA रेप्लिकेशन हे रेग्युलेटेड आहे, तिथे संपूर्ण जीनोम कॉपी होताना दिसतो. सो दोघांमध्ये सुद्धा ॲबिलिटी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी दिसून येते. बोलूयात त्यांच्यामध्ये जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे का. सो बेसिकली प्लाझ्मा मेम्ब्रेन हे दोघांमध्ये पण दिसतात. त्याच्यानंतर सायटोप्लाझम दोघांमध्ये प्रेझेंट आहे का, then yes, cytoplasm is also present in both the cells. So in this way we have finished the difference between the prokaryotic cell and eukaryotic cell. बाकीच्या डिफरन्सेसपेक्षा आपल्याला मेजर फोकस जर कुणावरती करायचा असेल तर तो प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक वरती. हे जेवढे नंबर ऑफ पॉईंट्स आहेत ना यांच्या अकॉर्डिंग MCQ विचारले जातात किंवा सिम्पल वेमध्ये 2 मार्क्सला डिफरन्शिएट करायला विचारलं तर परत एकदा त्यांना आपण क्विकली रिकॅप करूया. डेफिनेशन सांगितली. यू मीन्स ट्रू. कॅरिओटिक म्हणजे कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस. ट्रू ॲडव्हान्स फॉर्ममध्ये न्यूक्लियस असेल देन दिस सेल इज टर्म्ड ॲज युकॅरियोटिक सेल. इफ प्रो मीन्स प्रिमिटिव्ह न्यूक्लियस इज देअर, प्रोकॅरियोटिक सेल. एक्झाम्पल्स युकॅरियोटिकमध्ये हे मॅक्सिमम किंगडम येतात. किंगडम फंजाय, प्लांटी, ॲनिमिलिया, प्रोटिस्टा. इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक ओनली सिंगल किंगडम इन्व्हॉल्व्स अंडर द or comes under the prokaryotic cell. Then nucleus well defined, well developed, membrane bound, nucleoids are there. Cell size, it is generally 10 to 100 micrometer. In case of prokaryotic cell, they are quite smaller in size as compared to the eukaryotic cell. Then DNA replication highly regulated. Entire genome is get copied. Now organisms are type eukaryotic multicellular, prokaryotic unicellular. Chromosomes in eukaryotic cell, number of chromosomes are present, generally more than one, and in case of prokaryotic only single chromosome is there. Ribosomes, again large ribosomes are there. Ribosomes are the sites for the synthesis of protein. Protein synthesize होण्यासाठी ribosomes गरजेचे आहेत. ग्रोथ रेट यांचा कमी आहे, ग्रोथ रेट यांचा जास्त आहे, म्हणजे जनरेशन रेट असं कन्सिडर करूयात. ऑर्गेनल्स प्रेझेंट, ऑर्गेनल्स ॲबसेंट. ॲबिलिटी टू स्टोअर इन्फॉर्मेशन, येस, बोथ eukaryotic and prokaryotic cells are showing the ability to reproduce further or to store the information, as well as both are showing the presence of plasma membrane as well as the presence of cytoplasm. So in this way, in this lecture we have finished the types of cell. In next lecture we are going to see prokaryotic cell in detail. फक्त prokaryotic cell ला डिटेल मध्ये कन्सिडर करूया. थँक्यू.